हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 3.7 द मॅन हू नेव्हर लाईड या लेसनचे सॉल्व्ड क्वेश्चन आन्सर्स बघूया. पॉइंटर्समधली पहिली ॲक्टिव्हिटी आहे रीड द स्टोरी ऑन पेज 76 अलाउड आफ्टर द टीचर. टीचरच्या मागे 76 वर जी स्टोरी दिलेली आहे ती आपल्याला मोठ्याने रीड करायची आहे. देन सेकंड, लिसन केअरफुली वाईल द टीचर रीड्स द स्टोरी ऑन पेज 77 अलाउड. आता 77 वरची जी स्टोरी टीचर रीड करतील ती तुम्हाला केअरफुली लिसन करायची आहे. अँड रीड अलाउड द लास्ट वर्ड इन एव्हरी सेंटेन्स टुगेदर. आणि तुम्हाला सेंटेन्समधला लास्ट वर्ड सगळ्यांना एकत्र रीड करायचा आहे. देन थर्ड ॲक्टिव्हिटी आहे से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट, ममाड बिकेम फेमस ॲज द मॅन हू लाईड. जो नेहमी खोटं बोलायचा त्यासाठी ममाड फेमस होता. फॉल्स. सेकंड, द किंग डिड नॉट बिलीव्ह दॅट ममाड नेव्हर लाईड. किंगला विश्वासच नव्हता की ममाड कधीही खोटं बोलत नाही या गोष्टीवर. तर सेंटेन्स आहे ट्रू. द किंग टोल्ड ममाड टू बी केअरफुल. किंगनी वॉर्न केलं होतं ममाडला. सेंटेन्स ट्रू. ममाड सॉ द किंग रायडिंग हिज हॉर्स. ममाडने बघितलं होतं की किंग राईड करत आहेत हॉर्स. सेंटेन्स झालं फॉल्स. ममाड डिड नॉट गिव्ह द किंग्स मेसेज टू द क्वीन. ट्रू. ममाड टोल्ड अ लाय टू द क्वीन. ममाडने क्वीनशी खोटं बोललंय. फॉल्स. अँड द किंग ॲग्रीड दॅट ममाड वॉज अ वाईज मॅन. आणि किंगने ॲक्सेप्ट केलं की ममाड हा वाईज मॅन होता, हुशार होता. तर सेंटेन्स आहे ट्रू. देन फोर्थ नंबरचं पॉइंटर्स आहे फाइंड द अपोजिट ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द लेसन. अपोजिट वर्ड्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. फर्स्ट आहे ट्रूथ, अपोजिट लाय म्हणजे खरं खोटं. फुलिश म्हणजे मूर्ख, तर वाईज अपोजिट वाईज म्हणजे हुशार, तर सुज्ञ माणूस. देन ऑलवेज म्हणजे नेहमी, अपोजिट नेव्हर. देन पास्ट अपोजिट फ्युचर. टुमारो म्हणजे काल, टुमारो म्हणजे उद्या, आणि येस्टरडे म्हणजे काल. मोर म्हणजे जास्ती आणि लेस म्हणजे कमी. देन क्वेश्चन नंबर 5, डिस्कस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. खाली दिलेल्या शब्दांचा अर्थ आपल्याला सांगायचे आहेत. फर्स्ट आहे इवन पीपल हू लिव्ड 20 days अवे न्यू अबाउट हिम. म्हणजेच याचा आन्सर झाला इवन पीपल हू लिव्ड फार अवे न्यू अबाउट हिम. म्हणजे त्याच्यापासून जे दूर लोक राहत होते, दूरपर्यंत त्याची ख्याती पसरली होती. हा त्या सेंटेन्सचा अर्थ झाला. देन सेकंड आहे समटाइम्स वी डोंट इवन नो हाऊ द लाईज गेट्स ऑन अवर टंग. याचा आन्सर आहे समटाइम्स वी अननोइंगली टेल अ लाय. म्हणजे कधी कधी अननोइंगली म्हणजे आपल्या अजाणतेपणाने आपण खोटं बोलून देतो. देन नेक्स्ट सेंटेन्स आहे मे बी द किंग विल कम हिअर बाय नून, मे बी ही वोंट. म्हणजेच देअर इज नो गॅरंटी दॅट द किंग वूड कम हिअर बाय नून. म्हणजे काहीही शक्यता नाही, गॅरंटीच नाही या गोष्टीची की किंग इथे दुपारपर्यंत येतील किंवा येणार नाही. देन 6 नंबरची ॲक्टिव्हिटी आहे फॉर्म ॲज मेनी वर्ड्स ॲज पॉसिबल बाय कंबाईंग वन वर्ड ईच फ्रॉम ए अँड बी. ट्रान्सलेट द वर्ड्स यू मेक. म्हणजे आपल्याला ए आणि बी येलो लाईनमध्ये जे ए कॉलम दिसतो आहे आणि बी कॉलम दिसतो आहे, तर त्यांची मॅच करून आपल्याला वर्ड्स कंबाईन करून मिनिंगफुल सेंटेन्स म्हणजे मिनिंगफुल वर्ड तयार करायचं आहे. तर पहिले नो आहे आणि इकडे थिंग दिसतं आहे बी कॉलममध्ये, म्हणून आपला मिनिंग झाला वर्ड झाला नथिंग म्हणजे काहीही नाही. देन नो बडी म्हणजे कोणीही नाही. नो वन म्हणजे कोणीही नाही. आणि नो वेअर म्हणजे कोठेही. आता एक कॉलम मधला आपला सेकंड वर्ड आहे एव्हरी, आणि बी कॉलम मधल्या सगळ्या वर्षी आपल्याला त्याला कनेक्ट करायचं आहे. तर आपले वर्ड्स असे होईल एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट, एव्हरीबडी म्हणजे प्रत्येक जण, एव्हरीवेअर म्हणजे सगळीकडे. देन एव्हरीवन म्हणजे प्रत्येकच जण. देन थर्ड झाला आपला आहे एनी. एनी पासून आपले वर्ड्स तयार होतील. एनीथिंग म्हणजे कोणतीही गोष्ट, एनीवन म्हणजे कोणीही, एनीबडी म्हणजे कोणतीही व्यक्ती, एनीवेअर
म्हणजे कोठेही किंवा कोणत्याही ठिकाणी. आता खालील काही आपल्याला वर्ड्स दिलेले आहेत. 7 नंबरची ॲक्टिव्हिटी आहे रीड द फॉलोइंग. तर आपल्याला ते रीड करायचे आहेत. केअर, केअरफुल, केअरफुली. देन थॉट, थॉटफुल, थॉटफुली. 8 नंबरची ॲक्टिव्हिटी आहे राईट अ सिम्पल मेसेज फॉर युअर फ्रेंड्स. म्हणजे तुमच्या मित्राला एक साधा निरोप द्यायचा आहे, साधा मेसेज लिहायचा आहे. तर इथे तुम्ही तुमच्या मित्राला, तुमच्या मैत्रिणीला लिहू शकता आणि इथे तुम्ही तुमच्या वर्ड्समध्ये सुद्धा लिहू शकता. एक्झाम्पल म्हणून इथे दिलेलं आहे. डिअर गणेश, माय यंगर ब्रदर इज कमिंग टू यू. माझा लहान भाऊ तुझ्याकडे येतो आहे. प्लीज सेंड विथ हिम माय मराठी टेक्स्टबुक यू हॅड टेकन येस्टरडे. म्हणजे माझी तू मराठीची जी टेक्स्टबुक घेतली होती ती तू त्याच्याजवळ पाठवून दे. देन 9 नंबरची ॲक्टिव्हिटी आहे फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 or 6. म्हणजे 5-6 जणांचा तुम्हाला ग्रुप करायचा आहे. राईट डाऊन अ सिम्पल मेसेज. त्याच्यावर एक छोटासा म्हणजे एक मेसेज लिहायचा आहे. आता इच पर्सन इन द ग्रुप passes on the message orally to the next one after making one change in it. आता काय करायचं आहे की एक मेसेज लिहिल्यानंतर एक व्यक्ती 5-7 जणांचा ग्रुप आहे. तुमच्यातला एक जण हा मेसेज दुसऱ्याला पास करेल. तोही ओरली पास करायचा आहे. वन आफ्टर मेकिंग वन चेंज. आणि पास करताना तुमच्यामध्ये फक्त एक छोटासा चेंज करून त्याला तुमच्या शब्दामध्ये चेंज करून तुम्हाला तो दुसऱ्याला पास करायचा आहे. सी हाऊ द मेसेज चेंज टिल इट रिचेस द लास्ट पर्सन. तर आता बघा लास्ट पर्सनपर्यंत तुमचा मेसेज जातो तर तो कसा पोहोचणार. आता इथे पहिले दिसते आहे पहिल्या कॉलममध्ये प्लीज कम ओव्हर टू माय हाऊस वी विल स्टडी टुगेदर. म्हणजे ती म्हणते आहे की तू माझ्याकडे ये आणि आपण सोबत स्टडी करू. तर हाऊस तिने अंडरलाईन इथे वर्ड दिसतोय. म्हणजे आपल्याला त्याने म्हटलं की तू माझ्याकडे ये, आपण सोबत अभ्यास करू. आता तिने तो मेसेज दुसऱ्याकडे पास केला. प्लीज कम ओव्हर टू ताराज हाऊस वी विल स्टडी टुगेदर. आता त्याच्यामध्ये एक वर्ड पास केलेला आहे आणि काय केलं ओव्हर टू ताराज हाऊस म्हणजे ताराच्या घराकडे वी विल स्टडी टुगेदर, आपण अभ्यास करणार. देन नेक्स्ट तो पास करतोय प्लीज कम ओव्हर टू ताराज हाऊस. ताराच्या घराकडे वी विल प्ले टुगेदर. आता त्याने स्टडीच्या जागी कोणता वर्ड यूज केला प्ले टुगेदर म्हणजे आपण तिथे खेळूया. देन नेक्स्ट पास करतो आहे प्लीज कम ओव्हर टू द पार्क. आता ताराचा हाऊस गेलं, आता कुठे यायचं आहे आपल्याला पार्कमध्ये. वी विल प्ले टुगेदर. आता आपण कुठे काय करणार आहोत खेळणार आहोत. तर आता हा निरोप तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये करू शकता. तर तुम्ही कसा पास करणार हे इथे एक एक्झाम्पल म्हणून मी दिलेलं आहे. आता 4 सेंटेन्सेस दिलेले आहे एक्झाम्पल म्हणून. प्लीज हेल्प मी इन माय होमवर्क अँड प्लीज हेल्प मी इन माय प्रोजेक्ट. प्लीज हेल्प मी इन हिज. आता मायच्या जागी हिज झालं हिज प्रोजेक्ट. आणि नेक्स्ट सेंटेन्स पास होईल प्लीज हेल्प हिम इन हिज डेकोरेशन. आता प्रोजेक्टच्या जागी डेकोरेशनमध्ये हेल्प. म्हणजेच आपण एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जर ओरली मेसेज पास करतो तर शब्दामध्ये आपल्याला सांगताना बदल झाला तर तो मेसेज कसा चेंज होतो हे आपल्याला इथे शिकायला मिळालेलं आहे. देन 10 नंबरची लास्ट ॲक्टिव्हिटी आहे फाइंड द पास्ट टेन्स फॉर्म ऑफ. खाली जे वर्ड्स दिलेले आहे त्याचे पास्ट टेन्स आपल्याला म्हणजेच भूतकाळातील रूप आपल्याला इथे लिहायचे आहे. टेल, टोल्ड, कीप, केप्ट, चूज, शोज, बिकम, बिकेम, लुक, लुक्ड, पास्ट, पास्ट, कॉल, कॉल्ड, वॉक, वॉक्ड, टर्न, टर्न्ड. आता इथे आपली या लेसनची ॲक्टिव्हिटी पूर्ण झालेली आहे. थँक्यू.